नमस्कार. आज आपण साधा ब्लाऊजची कटिंग करणार आहोत 4 स्टकवाला. तर इकडं सरळ रेस काढून घेऊ. लांबी आहे 13. तर इथं आपण 1 इंच जास्त घेऊ, 14 इंचवर खूण करून देऊ. इकडे पण 14 इंचवर खूण करून देऊ आणि असं रेस आखून द्यायचं. मग इथं शोल्डर 5.5 इंच घ्यायचं. इकडे पण 5.5 घ्यायचं आणि इथून 2.25 इंच घ्यायचं. इथे मुंडा घ्यायचं 5.5. इकडे पण खूण करून द्यायचं आणि अशी रेष आखून द्यायचं. इथं 1.5 इंच घ्यायचं. इथं 2.5 इंच घ्यायचं. इथं 8 इंच घ्यायचं. चेस्ट असा चौथा भाग 8 आहे म्हणून असं गोल आकार द्यायचं. आणि इकडून गळा मोजायचं, खालून मोजायचं. पाठीमागचा गळा 8.25 आहे, तर इथं मी 9.25 घेते. खालून मोजते मी. इथं 2.5 इंच घ्यायचं आणि इकडे पण असं रेस आखून द्यायच्या. इथं गोल आकार असं द्यायचं. इकडं पुढच्या भाग पण घ्यायचं. इथं 1 इंचवर खूण करायचं. इथे 2.5 इंच, इथं 8 इंच आणि असं गोल आकार द्यायचं. आता पुढचा गळा आहे 5.5. इथं 2.5 इंच आणि असं रेस आखून द्यायचं. इथं पण गोल आकार द्यायचं. आता पुढच्या भागची लांबी घेऊ आपण. हे 15 घ्यायचं. पुढचे भाग मागचं 14 घेतलं, 1 इंच जास्त घेतलं. इथं पुढचे भाग 15 इंच घ्यायचं आणि रेस आखून द्यायचं. इथं 4 इंच घ्यायचं स्टकसाठी. इकडे 3.5 असं स्टक द्यायला असं खूण करून घेऊ. इथून 2 इंच घेते आणि इथं पण रेस असं आखून देते. इकडनं पण असं मोजून घ्यायचं, रेस आखून द्यायचं. हे कमी पपवाला आहे म्हणून थोडं अर्धा इंच घेतलं मी. इथं जास्त पपवाला असते तर मग जास्त घ्यायचं. 4 टक्सला अर्धा इंच घेतलं मी. आता कट करून घेऊ आपण. आता कट करत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
अशा प्रकारे कट करून घ्यायचं. हे खालचं हे जास्त कमी असते ते कट करून टाकायचं. सरळ करून घ्यायचं. इकडं खूप सोपी पद्धत आहे, लगेच समजते अशी. हे पुढचे भाग आहे आणि हे मागचे भाग आहे. आता हुक पट्टीने आयपट्टी काढून घेऊ आपण. हे आहे 7 आहे तर इथं 8 इंचचं घेते मी. जसं कापड राहिला तसं काढून घ्यायचं. 3 इंच पण 2.5 पण जसं राहिलं तसं घ्यायचं. आता हे मी कट करून घेतले. आता खालचे ते पट्टे लावायचे आहे ते काढून घेऊ आपण. 2-2 इंचचं असं निशाण करून देऊ दोन्ही साईडला आणि कट करून घेऊ. हे झाले 4 पट्ट्या तयार झाल्या. हे असं बाहीचं 4 पदर असं घडी करून घ्यायचं आणि थोडीशी बाहीची कटिंग राहून गेली आहे म्हणून सॉरी. इथं बाही आहे 10, तर इथं 2 इंच वाढवायच्या असते आपल्याला. हे अस्तरवालं नाही आहे म्हणून इथं 2 इंच वाढवायचं असतं. इकडे पण 2 इंच वाढवून ठेवायचे आणि 3 इंचवर इथं खूण करायचं आणि खालून असं 1 इंच वरती घ्यायचं सरळ आणि वरून असं 2 इंच घ्यायचं सरळ आणि असं इथं बाहीचा आकार द्यायचं.